नमस्कार मंडळी. आजकालच्या काळात माणसं ओळखणं म्हणजे काळोखात सुई शोधण्यासारखं कठीण झालंय. आपल्या अवतीभोवती असे काही नमुने फिरत असतात जे तोंडाने तर साखरेसारखी गोड बोलतात, पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे देवाच्याही ध्यानात येत नाही. काही माणसं फक्त स्वतःचा हेतू साधण्यासाठी आपल्याशी जवळीक साधतात आणि काम फक्त झालं की आपल्याला ओळखतही नाहीत. अहो, वाघ समोरून वार करतो आणि लांडगा पाठीमागून, पण ही स्वार्थी माणसं तर काळजावर वार करून निवांत बसतात. आज आपण अशा 6 प्रकारच्या माणसांविषयी बोलणार आहोत, ज्यांनी तुमच्या आयुष्याची धूळधाण करायचा विडाच उचललाय. या लोकांपासून कसं सावध राहायचं आणि त्यांना वेळेत कसं ओळखायचं हेच आपण आपल्या अस्सल बोलीभाषेत बघणार आहोत. चला तर मग डोळे उघडा आणि नीट बघा, तुमच्या आसपासही असली माणसं आहेत का? नंबर 1, फक्त कामापुरती आठवण. अशा लोकांना गरजवंत मित्र म्हणता येईल, ज्यांच्यासाठी तुम्ही माणूस नसून एक साधन असता. यांचा साचा ठरलेला असतो. अनेक दिवसांनंतर अचानक यांचा फोन येतो. सुरुवातीला खूप आपुलकीने चौकशी करतात आणि 2च मिनिटात अरे एक काम होतं असं म्हणून मूळ विषयावर येतात. जोपर्यंत त्यांचं काम तुमच्याकडे अडकलेलं असतं तोपर्यंत ते तुमच्याशी जगातल्या सर्वात जवळच्या मित्रासारखे वागतात. मात्र एकदा का त्यांचं काम पूर्ण झालं की ते पुन्हा गायब होतात. अशा वेळी त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काहीही देणं घेणं नसतं. हे लोक केवळ स्वतःच्या सोयीनुसार नातं जपतात. यांना ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्या दिवशी तुम्ही यांना नाही म्हणाल किंवा तुमची उपयोगिता संपेल त्या दिवशी हे लोक तुमच्या आयुष्यातून स्वतःहून निघून जातात. अशा लोकांशी व्यवहार करताना आपण सावध राहणं गरजेचं असतं, कारण ते तुमची ऊर्जा आणि वेळ फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच वापरून घेतात. तुमची मैत्री त्यांच्यासाठी फक्त एक सोय असते, सहवास नाही. नंबर 2, बोलण्यात फक्त मीचा वापर. ही माणसं म्हणजे मी आणि माझं एवढ्याच जगात जगणारी असतात. साध्या गावरान भाषेत सांगायचं तर यांच्या गाडीला रिव्हर्स गिअरच नसतो. सगळं काही स्वतःच्याच बाजूने पाहिजे असतं. अशा माणसाच्या समोर तुम्ही तासनतास बसा, तो फक्त स्वतःच्याच फुशारका मारत राहील. त्याने काय तीर मारले, त्याला काय त्रास झाला, त्याने किती मोठं काम केलं, सगळं कसं तो आणि तोच. गंमत म्हणजे जर तुम्ही तुमचं एखादं दुःख किंवा तुमची एखादी अडचण मांडायला गेलात ना, तर हा माणूस तुमचं ऐकून घेण्याऐवजी लगेच म्हणणार, अरे तुझं काय घेऊन बसलात, माझ्यासोबत काय झालं होतं ते ऐक. म्हणजे तुमचं मोठं संकट सुद्धा त्याच्या पुढे याला अगदीच किरकोळ वाटतं. या लोकांच्या लेखी समोरचा माणूस फक्त ऐकणारा असतो. तुम्ही त्याचं कौतुक करावं, त्यांना मान द्यावा एवढीच यांची अपेक्षा असते. पण तुमच्या पोटात काय दुःख आहे किंवा तुम्हाला कशाची गरज आहे याचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा माणसांना तुम्ही कितीही जीव लावला तरी त्याचा मीपणा कधी सुटत नाही. त्यामुळे असल्या माणसाच्या समोर आपलं मन रिकामे करण्यात काहीच अर्थ नसतो, कारण त्यांना तुमच्यात रस नसून फक्त स्वतःच्या प्रदर्शनात रस असतो. साध्या भाषेत सांगायचं तर ही माणसं दुसऱ्याच्या दुःखापेक्षा स्वतःच्या नखाला लागलेल्या जखमेचं जास्त प्रदर्शन करतात. अशा लोकांपासून थोडं जपूनच राहिलेलं बरं, कारण जिथं आम्ही नसतं आणि फक्त मी असतो तिथे नातं कधीच टिकत नाही. नंबर 3, तुम्ही दिलेली मदत विसरणारे. ही माणसं म्हणजे पाण्यातले मासे असतात. कितीही दूध पाजलं तरी ती आपली कधीच होत नाहीत. गावरान भाषेत सांगायचं तर ही उपकाराची नाही तर फक्त अपकाराची भाकरी मोजणारी माणसं आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी 10 वेळा अर्ध्या रात्री धावून गेला असाल, स्वतःचा खिसा रिकामा करून त्यांना मदत केली असेल किंवा यांच्या अडचणीच्या वेळी खंबीरपणे मागे उभे राहिला असाल. पण हे लोक कसं असतं माहितीये का, यांच्यासाठी तुमची ती सगळी मदत म्हणजे जणू तुमचं कर्तव्य होतं असं ते समजतात. यांच्या डोकं स्मरणशक्तीत
तुमच्या उपकाराची नोंद कधीच नसते, पण चुकून कधीतरी तुमची स्वतःची काही अडचण आली किंवा तुम्ही एखाद्या वेळेला त्यांना नाही म्हटलात की मग बघा त्यांचा तमाशा. हे तुमचे मागचे 10 उपकार एका मिनिटात चुलीत घालणार. आणि हा माणूस किती स्वार्थी आहे अशी तुमची गावभर बोंब ठोकणार. यांच्या लेखी तुमची किंमत फक्त तिथपर्यंतच असते जिथपर्यंत तुम्ही यांच्या होला हो म्हणतायत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी नाही म्हणता त्या दिवशी तुम्ही यांच्यासाठी जगातले सर्वात वाईट माणूस ठरता. साध्या शब्दात सांगायचं तर ही माणसं वापरून फेकून देणाऱ्या वृत्तीचे असतात. यांच्यासाठी तुमचं प्रेम, तुमची माया आणि तुमची मदत फक्त यांच्या सोयीची गोष्ट आहे. अशा माणसांना कितीही जीव लावला तरी शेवटी आपलं तेच खरं करणार. त्यामुळे यांच्या नादी लागून आपला वेळ आणि शब्द वाया घालवू नका. ही माणसं उपकार विसरतात, पण तुम्ही त्यांना ओळखायला विसरू नका. नंबर 4, केवळ फायद्याच्या ठिकाणी उपस्थिती. ही माणसं म्हणजे नुसती सुखाची पाखरं असतात. जोवर तुमच्या दारात सनई चौघडा वाजतोय, खिशात पैसा कुळकुळतोय आणि टेबलावर पार्ट्या झडतायत, तोवर ही माणसं तुमच्या गळ्यात गळे घालून फिरणार. फिरायला जायचं असो किंवा एखादा आनंदाचा सोहळा, ही मंडळी सर्वात पुढे राहून आपलीच हवा असल्याचं दाखवणार. पण चुकून कधी नशीब फिरलं आणि तुमच्यावर एखादं संकट आलं तर ही माणसं सगळ्यात आधी तुम्हाला खरं रक्ताचा माणूस पाहिजे असतं तेव्हा यांचा फोन नॉट रिचेबल लागतात. किंवा मग अरे मी बाहेर गावी होतो, नाहीतर माझंच काहीतरी काम निघालं, अशी हजारो गावरान कारणं यांच्या जिभेवरती तयार असतात. साध्या शब्दात सांगायचं तर ही माणसं रथात बसण्यासाठी येतात आणि रथ जर चिखलात रुतला तर त्याला खांदा लावायला मात्र कधीच दिसत नाहीत. अशा हवा बघून रंग बदलणाऱ्या लोकांपासून सावध राहा, कारण हे लोक तुमच्या सुखात वाटेकरी व्हायला येतात, पण दुःखात मात्र तुम्हाला वाऱ्यावरती सोडायला मागे पुढे बघत नाहीत. अशा लोकांशी मैत्री करण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही लाख पटीने बरं. नंबर 5, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर. ही माणसं म्हणजे तोंडात साखर आणि पोटात वीक असणारी असतात. ही मंडळी तुमच्याशी इतकं गोड वागतील की तुम्हाला वाटेल यांच्यासारखं शुभचिंतक दुसरा कोणी नाही. पण ज्ञानबाची मेघ अशी आहे की जोवर तुम्ही त्यांच्या मागे आहात किंवा त्यांच्या बरोबरशी आहात तोवर हे सगळं गोडधोड असतं. ज्या दिवशी तुम्ही प्रगती केली, 4 पैसे जास्त कमवले किंवा समाजात तुमचं नाव झालं, त्या दिवशी यांच्या चेहऱ्यावरचा रंग पार उडून जातो. अशा माणसाच्या मनात तुमच्याबद्दल कौतुक नसतं तर मत्सर असतो. तुम्ही कितीही मोठं यश मिळवलं तरी हे लोक कधीच मनापासून अभिनंदन म्हणणार नाहीत. उलट तुमच्या यशात काहीतरी मिठाचा खडा कसा टाकता येईल यातच त्यांचं डोकं चालतं. अरे ते तर नशिबाने झालं, किंवा त्यात काय मोठं आहे, कोणालाही जमेल, असं म्हणून तुमच्या कष्टाची किंमत कमी करण्यात हे प्रयत्न करतात. साध्या गावरान भाषेत सांगायचं तर ही माणसं तुमच्या सुखाच्या वेळी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याऐवजी तुमच्या यशाच्या वाटेत काटा कसा रुतेल हेच बघत असतात. अशा जळणाऱ्या लोकांपासून आपल्या यशाच्या गोष्टी लांबच ठेवलेल्या चांगल्या, कारण त्यांच्या नजरेचा जाळ तुमच्या आनंदाची राख करू शकतो. ही माणसं तुमचं हसू बघू शकतात, पण तुमचं यश मात्र त्यांना पचत नाही. नंबर 6, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारे. ही माणसं म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करणारी असतात. यांना स्वतःचा हात कधीच चिखलात भरवायचा नसतो, पण काम मात्र सगळं स्वतःच्या फायद्याचंच करून घ्यायचं असतं. गावरान भाषेत सांगायचं तर ही माणसं काड्या करण्यात लय भारी असतात. समजा यांना कोणाबद्दल राग असेल किंवा कोणाचं काम बिघडवायचं असेल तर हे स्वतः जाऊन त्यांच्याशी भिडणार नाहीत. हे काय करणार,
तुमच्यापाशी येणार आणि त्या माणसाच्या नावाने तुमच्या कानात विष कालवणार. अरे, तो तुला काय बोलला माहितीये का? तुझा असा अपमान झाला आणि तू गप्प बसलायस, असं म्हणून ही लोक तुमच्यातली आग पेटवणार. तुम्ही रागात जाऊन त्या माणसाशी भांडला की यांचं काम झालं. भांडण तुमचं होतं, रक्त तुमचं आटलं, नातं तुमचं तुटलं आणि ही माणसं लांबून मजा बघत बसतात. वरून पुन्हा तुम्हाला शहाणपणा शिकवायला येणार की भावा, तू असं करायला नको होतं. अशी माणसं मनातून कपटी आणि तोंडावरती प्रचंड गोड असतात. तुमची ताकद, तुमच्या रागाचा स्वभाव यांचा वापर करून हे स्वतःचं घोडं पुढे ढकलतात. यांना कोणाच्याही घराची राखरांगोळी झाली तरी काहीच फरक पडत नाही. फक्त यांचं पाकिट भरलं पाहिजे किंवा यांचं मन शांत झालं पाहिजे. साध्या शब्दात सांगायचं तर हे लोक कोलीत लावून देणारे असतात. यांच्या गोड बोलण्याला भुलून कोणाशीही वैर धरू नका, कारण ही माणसं फक्त तुम्हाला वापरून घ्यायचा हिशोब करत असतात. स्वतःची बुद्धी गहाण टाकू नका आणि अशा काड्या करणाऱ्यांपासून 4 हात लांबच राहा. तर मंडळी, ही होती 6 टाळकी ज्यांच्या नादी लागून चांगल्या चांगल्या माणसांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालाय. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, विनाकारण गर्दी जमा करून काही मोठा तीर मारता येत नाही. त्यापेक्षा सोबतीला 2च माणसं ठेवा, पण ती काचेसारखी स्वच्छ आणि पोलादासारखी खंबीर पाहिजेत. स्वार्थी माणसाला वेळीच नाही म्हणायला शिका, कारण तुमची हे एक नाही तुम्हाला भविष्यातल्या कित्येक संकटांपासून वाचवू शकते. जो तुमच्या सुखात नाचतोय त्याच्यापेक्षा जो तुमच्या दुःखात चिखलात उतरायला तयार आहे त्यालाच आपलं म्हणा. असल्या काड्या करणाऱ्या आणि मत्सर करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहिलात तरच सुखाचे 2 घास खाऊ शकाल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या माहितीतही असा एखादा नमुना आहे तर त्याला हा व्हिडिओ दाखवून गपचूप आरसा दाखवा. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की साथ द्या. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासोबत. तोवर स्वतःला जपा आणि आपला स्वाभिमान कायम ठेवा. धन्यवाद.